8 टर्म आमदार असलेले आणि 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणार हे थोरात नेमके कसे पडले? राज ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांच्या बैठकीमध्ये सवाल। विधानसभेसाठीच्या मतदार यादीतच अनेक दोष, त्याच यादीवर निवडणूक घेणं अयोग्य, बाळासाहेब थोरातांचंही विधान। मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत। काहींचे नाव वगळले गेले, काहींचे परत परत नाव ते दिसतायत पण ते चुकीचे आहेत। मतदार याद्यांमधील चुका पुराव्यांसह निवडणूक आयोगाला दाखवल्या, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली। जयंत पाटलांची यावेळी माहिती। याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत, दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत हे आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोग हे आम्हाला म्हटले आम्ही याचा सकारात्मक विचार करू। तर लोकशाही हुकुमशाही पद्धतीने चालवणं मान्य नाही, मतचोरी आणि पक्षचोरी हा सत्तेसाठीची ही चोरवाट, सत्ताधाऱ्यांच्या याच सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्या। उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहेत त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत। या चोरवाट आहेत, मतचोरी ही चोरवाट आहे, पक्षचोरी ही चोरवाट आहे। सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करता आहात का? तर मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला सवाल। माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहे याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे। एक पहिली 2017ला झाली होती, मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित। त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते। सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला गेलेल्याचा काहीही उपयोग होणार नाही, सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि निवडणूक आयुक्तांच्या बैठकीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। ठाण्यात एका पक्षाला पाहिजे तशी प्रभाग रचना करून दिली आहे, निवडणूक आयुक्तांच्या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाडांचं नाव न घेता एकनाथ शिंदेंवर आरोप। भाजपचे कार्यकर्ते निवडणूक याद्यांशी खेळतायत, लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू आहे। मतदार याद्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं सुमोटो घ्यावी, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवे ते घुसवतायत, नको ते काढतायत, हा सगळा खेळ यांचा सुरू आहे। सकाळी दिसलेली अनेक दुबार नावं याद्यांमधून संध्याकाळी काढण्यात आली, तर ही नावं कुणी काढली? जयंत पाटलांचा सवाल। तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरं कुणीतरी चालवतं, जयंत पाटलांचेही गंभीर आरोप। शिवाय निवडणूक आयोगाचा मीडिया सांभाळणारा देवांग दवे हा भाजपचा माणूस, त्याची चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी। आता ही सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं, कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला। 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना माहित नाही की हे कापण्याची चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने।